जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र शासन आपले सरकार सेवा केंद्रातर्फे जबरदस्त अपडेट आलाय. 1400+ जागांसाठी भरती असणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आता आपण पुणे जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे. तुम्ही कुठल्या ठिकाणाहून आहात, म्हणजे पुण्यामधून आहात, नाशिकमधून आहात, ज्या पण ठिकाणाहून असाल नक्की कमेंट करा, कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार इथे जागा निघाल्या आहेत. जसं की बघू शकता, हा ऑफिशियल GR आहे. त्याच्यानंतर या सूचना आहे, फॉर्म कसा भरायचा, काय भरायचं, आणि जिल्ह्यानुसार इथे जागा पण दिलेल्या आहेत. की तुम्ही इथे बघू शकताय, ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येसाठी किती आपले सरकार सेवा केंद्र द्यायचे आहे, त्यानुसार इथे माहिती दिलेली आहे. आणि हा यांचा ऑफलाईन फॉर्म आहे, जो की आपल्याला भरून घ्यायचा आहे. कशा प्रकारे फॉर्म भरायचा, कोण कोण भरू शकताय, काय नियम आहे, काय अटी आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत समजून घ्या. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की बँकिंग वॅकन्सी झालं, गव्हर्नमेंट जॉब अपडेट झालं, प्रायव्हेट जॉब अपडेट झालं, असे भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसून जाईल. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहताय त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्राची भरती निघाली आहे. दर 2 ते 3 वर्षांनी हे अपडेट येत असतं आणि आता सरकारचा GR आलेला आहे. तुम्ही ते बघू शकताय. आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत इथे जे जागा आहे त्या भरण्यासाठी यांनी हा GR काढलेला आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे दिलेलं आहे कशा प्रकारचे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तर 100 गुणांचा इथे क्रायटेरिया ठेवला आहे, त्यानुसार इथे सिलेक्शन असणार आहे. ते कसं आहे ते पण पुढे दिलंय. किमान पात्रता काय, पायाभूत सुविधा तुमच्याकडे काय काय पाहिजे त्याचीही माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात आधी आपण बघू सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे. तर गुण मिळणार आहे 100 पैकी ज्याला जास्त मार्क त्याचं सिलेक्शन होईल. म्हणजे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तुमची, तर कमीत कमी फक्त 12वी पास तुम्ही पाहिजे. HSC उत्तीर्ण आहे, चालू शकताय. त्यातले त्यात तुमचं पदवी झालंय म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय, अजून तुम्हाला मार्क मिळतील. पदविका झालंय, अजून तुम्हाला मार्क मिळतील. म्हणजे किमान शैक्षणिक अर्हता असल्यास, म्हणजे 12वी पास असल्यावर तुम्हाला 5 गुण, त्याच्यानंतर पदवी असल्यास 2 गुण, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तर तुम्हाला 10 पैकी 7 मिळतील. आणि त्यातल्या त्यात तुमचं इथे पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर 10 पैकी 10 मार्क तुम्हाला इथे मिळतील. ओके, मग 12वी पास, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अप्लाय करू शकताय. त्याच्यानंतर तुमचं MSCIT किंवा कुठलाही कम्प्युटर कोर्स झाला, जसं की CCC वगैरे झालेला आहे, तुम्हाला संगणक वापरता येतं, ऑनलाईन फॉर्म भरता येतं, तर तुम्हाला इथे 15 पैकी 15 मार्क मिळणार आहे. ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे त्यांना कमी मार्क पडतील, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना जास्त मिळतील. म्हणजे हे झाले 10 + 15 म्हणजे झाले आपले 25. त्यानंतर पायाभूत सुविधा, जर का तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय करताय तिथे तुमचं स्वतःचं ऑफिस पाहिजे, तुम्ही रेंटेडनी घेऊ शकताय, चालतंय. स्वतःचं तुमच्याकडे कम्प्युटर पाहिजे, प्रिंटर पाहिजे, स्कॅनर पाहिजे, बायोमेट्रिक उपकरणं जिथे आपण थंब देतो ना आधारच्या वेळेस ते पाहिजे, इंटरनेट पाहिजे, वीजचा बॅकअप पाहिजे, CCTV पाहिजे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश, म्हणजे जर तुमचं पहिल्या दुसऱ्या मजल्यावर तर त्यांना येता येणार नाही, त्यामुळे जर तुमचं खाली आहे किंवा तिथल्या येण्यासाठी जिना वगैरे असं काही केलेलं आहे तर ते चालणार आहे. तर मग त्याच्यासाठी 15 मार्क आहे. ओके, हे जर तुम्हाला CSC सेंटर घ्यायचं तर या गोष्टी तुम्हाला लागणारच आहे, त्यामुळे तुम्ही हे यस करायचंय. ओके, आर्थिक क्षमता, आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान 6 ते 12 महिने व्यवसाय चालवण्याची आर्थिक क्षमता पाहिजे. म्हणजे सुरुवातीला चालू केल्या केल्या की आपला बिझनेस होत नाही, त्यामुळे ॲटलीस्ट यांचं म्हणणं आहे 12 महिने तरी तुम्ही हा व्यवसाय चालवला पाहिजे, त्यासाठी 10 गुण आहे. ओके, त्याच्यानंतर ग्राहक सेवा व संवाद कौशल्य, तुमचं कौशल्य वगैरे चांगलं आहे तर त्यासाठी 20 मार्क आहे. अनुभव तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी पुन्हा इथे 10 मार्क आहे. म्हणजे ज्याच्याकडे असेल त्यांनी टाकून द्या, नसलं तरी चालणार, का की ओव्हरऑल 100 पैकी ज्याला म्हणजे 80, 75 किंवा 90 असं ज्याचं जास्ती असेल त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणानुसार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर व्यवसाय व आराखडा याच्यासाठी 5 आहे, सामाजिक समावेशकता यासाठी 5 आहे, चारित्र्य पडताळणी म्हणजे तुमच्यावर कुठलाही गुन्हा नको, आर्थिक फसवणूक झालं, गैरव्यवहार झालं, या यादी तुमचं नाव असेल तर तुम्हाला 10 मार्क मिळणार नाही, नसेल तर तुम्हाला 10 मार्क मिळून जाईल. म्हणजे एकूण इथे 100 गुण असणार आहे. 100 पैकी जेवढे जास्तीत जास्त गुण तुमचे निघतील तेवढे तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे. आता यासाठी किमान पात्रता काय पाहिजे, तर कमीत कमी तुमचं वय 18 पाहिजे, कमीत कमी तुम्ही 12वी पास पाहिजे, संगणकाचं मूलभूत आवश्यक ज्ञान म्हणजे MSCIT झालेलं पाहिजे, त्याचं सर्टिफिकेट पाहिजे, संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावं. म्हणजे तुम्ही जिथून अप्लाय करताय इथे बघा यांनी लिस्ट दिलेली आहे. आता समजा तुम्ही या ठिकाणी राहताय तर इथे किती सेंटर देणार आहे, 2 सेंटर देणार आहे. मग तिथलं रहिवासी सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. समजा ग्रामपंचायतमधनं करताय, महानगरपालिका, नगरपालिकेत तुम्ही राहताय, तर जिथे पण तुम्ही राहताय तर तिथलं तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर स्वतःचा आधार क्रमांक, पॅन,
बँक खाते पाहिजे आणि तुमच्यावर कुठलाही गुन्हा नको. हे जर तुमच्याकडे असेल तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर पायाभूत सुविधा काय पाहिजे? म्हणजे जर का तुम्ही सी सेंटर सुरू करताय तर तुमच्याकडे काही गोष्टी पाहिजे. जसं की कमीत कमी 100 चौरस फुटाची कार्यालयीन जागा म्हणजे एखादा गाळा पाहिजे, संगणक किंवा लॅपटॉप पाहिजेल, लेझर प्रिंटर पाहिजेल, जेणेकरून तुम्ही समोरच्याला प्रिंट करून देऊ शकता त्याच्या ज्या पण सर्व्हिसेस आहेत त्या. ओके. स्कॅनर पाहिजेल, बायोमेट्रिक उपकरण पाहिजेल, वेबकॅम पाहिजेल, कारण की फोटो काढणं म्हणा या गोष्टींसाठी तुम्हाला कॅमेरा लागतो. त्यासाठी वेबकॅम, बॅकअप पाहिजेल, कारण की गावासारख्या ठिकाणी खूपदा 3-3, 4-4, 5-5 तास लाईट जाते आणि तिथे जर तुमचं वर्किंग अवर्समध्ये तुमचं सी सेंटर बंद असेल, तर तुम्हाला कुठल्या सर्व्हिसेस देता येणार नाही. त्यामुळे यांनी मागितलं की पर्यायी वीज किंवा बॅकअप तुमच्याकडे पाहिजेल. इंटरनेट कनेक्शन पाहिजेल 20 एमबीपीएस पर्यंत, सीसीटीव्ही व्यवस्था पाहिजेल, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष म्हणजे तुम्हाला वेटिंग पाहिजेल, जसं की तुम्ही बाहेर ठेवू शकता एवढं काही नाही. ओके. त्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे, तर तुम्ही जे पण इथे माहिती भरणार आहे त्यानुसार तुमची लिस्ट लागेल. लिस्ट नंतर तुमचं इथे मुलाखत होईल. मग त्यामध्ये शासकीय सेवांचे ज्ञान किती आहे, डिजिटल पडताळणी म्हणजे लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरता येतोय का, तुमचं संभाषण कौशल्य कसं आहे, नैतिकता कशी आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या बघितल्या जातात. तर इथे बघा डिटेलमध्ये दिली आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे. तर अर्जाची प्राथमिक छाननी होणार आहे. गुणांनुसार तुमची लिस्ट लागणार आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष पाहणी म्हणजे जर तुम्ही सांगितलं की माझ्याकडे गाळा वगैरे आहे, कार्यालय आहे, तर तिथे येऊन ते चेक करणार. त्यानंतर तुमची पोलीस पडताळणी म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन होणार. त्यानंतर जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संचालित मुलाखत तुमची होणार. 100 गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. प्राथमिक निवड होईल. न हरकत मागवली जाईल आणि अंतिम तुमची निवड होईल. सुरुवातीला 6 महिन्याचा हा कालावधी असणार आहे. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू रन करू शकता. ओके. अंमलबजावणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासन उपसचिव यांच्यातर्फे हे जाहिरात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारची आहे त्यामुळे 100% जेन्युइन आहे. आता पुणे जिल्ह्यामध्ये कोणासाठी किती जागा आहे, कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे, तर 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. 13 पासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथलं ग्रामपंचायत झालं, नगरपालिका झालं, महानगरपालिका झालं, तिथे जाऊन तुम्हाला तुमचा हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आता कसा फॉर्म आहे तर तुम्ही इथे बघू शकताय हा फॉर्म असणार आहे. इथे बघा अजून पुढे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म दिसून जाईल. हा भरून घ्यायचा आहे. मग उपविभाग कुठला आहे ते टाकून घ्यायचं आहे. ग्रामपंचायत कुठली आहे, तालुका कुठला आहे हे टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गाव, तुमचं नाव वगैरे टाकून घ्यायचं. इथे बघा दिलेलं आहे. संपूर्ण नाव मराठीत, इंग्रजीमध्ये, राहण्याचा पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड, जन्मतारीख टाकून घ्यायचं आहे, वय टाकून घ्यायचं आहे, मेल आहात, फिमेल आहात म्हणजे पुरुष, स्त्री आहात जे टाकून घ्यायचं आहे, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, आधार क्रमांक, पॅन कार्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे एज्युकेशनल डिटेल्स द्यायचे आहे म्हणजे 12वी झालंय, कुठून केलंय, किती मार्क पडले ते. ओके. त्याच्यानंतर किती टक्के पडले, कोणती श्रेणी होती. पदवी झाली म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून झालंय, कितव्या वर्षी झालंय, किती टक्के पडले ते. पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय ते टाकू शकताय. एम-एस-सी-आय-टी झालंय, कुठून झालंय, किती मार्क पडले एम-एस-सी-आय-टी ते टाकायचं आहे. ट्रिपल-सी झालं असेल तर कुठून झालंय, किती मार्क पडले ते टाकायचं आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त जर कुठला तुमचा कॉम्प्युटर कोर्स झाला असेल तर त्याची माहिती टाकू शकताय. तुम्हाला मार्क जास्त पडतील जेवढे तुम्ही डिटेल्स प्रॉपरली टाकाल. ओके. शासन मान्यताप्राप्त संगणक अभ्यासक्रमाची पदविका म्हणजे तुमचं बी-एस-सी कॉम्प्युटर वगैरे झालं असेल तर ते असेल तरी टाकू शकताय. त्यानंतर आर्थिक क्षमता माहिती. आपले सरकार सेवा केंद्रासाठी लागणारी आवश्यक गुंतवणूक करण्यास किमान 6 ते 12 महिन्याचा व्यवसाय चालवण्यास आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम आहात का? म्हणजे ॲटलीस्ट तुमच्याकडे थोडेफार पैसे पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचा बिझनेस रन करू शकताय. येस, नो जे पण असेल ते टाकायचं. नाही टाकलं तर सिलेक्शन होणार नाही. आहे टाकलं तर सिलेक्शन होणार आहे. ओके. त्यानंतर तुमच्याकडे जागा आहेत का? असेल तर येस, नसेल तर नो. लॅपटॉप कॉम्प्युटर आहे का? असेल तर येस, नसेल तर नो. एक असेल तर एक टाका, 2 असेल तर 2 टाका. लेझर प्रिंटर आहे का? इथे येस टाकून द्या. जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल किंवा जेव्हा ते तुमच्याकडे चेकिंगला येईल तेव्हा तुम्ही घेऊ शकताय. किंवा असेल तर वेल एंड गुड. बायोमेट्रिक उपकरण आहे का? येस, नो. त्याच्यानंतर वेबकॅम आहे का? ते टाकून घ्यायचं आहे. वीज बॅकअप आहे का? इंटरनेट कनेक्शन आहे का? सीसीटीव्ही आहे का? दिव्यांगांसाठी तुम्हाला यायला जायला सुविधा उपलब्ध आहे का? आणि प्रतीक्षा कक्ष आहे का? हे सगळं चेक केलं जातं. त्याच्यानंतर अर्जदार यांचे नावे कॉमन सर्व्हिस सेंटरसाठी आहे. तर ही सगळी माहिती देऊन टाकायची आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही दिव्यांग वगैरे का आहात सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. दिनांक टाकून स्वाक्षरी करून तुम्हाला तुमची जी ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे तिथे जाऊन हा फॉर्म जमा करायचा. तर चांगली संधी आहे ज्यांना आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायची आहे. एक चांगली इन्कम होते. साइड बाय साइड तुम्ही दुसरंही काम करू शकताय आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटच्या भरपूर साऱ्या स्कीमा येत असतात. त्यामध्ये आपलं सरकार सेवा केंद्रामध्ये जावंच लागतं. त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. भरपूर साऱ्या जागा आहे, भरपूर साऱ्या जिल्ह्यानुसार आहे. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्यानुसार सांगा. त्या जिल्ह्यानुसार सुद्धा व्हिडिओ बनवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.